आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात पक्षपातीपणा झाल्यास न्यायालयात जाणार, आमदार सतेज पाटलांचा इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जादा निधी आणि विरोधकांना कमी या पक्षपातीपणाबाबत आज आमदार सतेज पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी नियमांप्रमाणे समसमान वाटप केलं जावं अशी सूचना केली। जर याची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा, त्याचबरोबर आमच्या ताब्यातील ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेस कर न देण्याचा ठराव करू असा इशारा देण्यात आला। कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जादा निधी आणि विरोधातील सदस्यांना कमी निधी देण्यात येत आहे। या संदर्भात आज आमदार सतेज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांची भेट घेतली। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य ज्या निकषानुसार जिल्ह्यांना निधी देत त्याचप्रमाणे सदस्यांना वाटप होत नाही। पक्ष बघून निधी वाटप केला जात आहे, त्यामुळे जे काही शासकीय नियम आणि कायदे असतील त्याप्रमाणे समसमान वाटप करण्यात यावं अशा सूचना त्यांनी केल्या। जिल्ह्यात अनेक दुर्गम तालुके आहेत, त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय ठरेल। जिल्ह्यात काँग्रेसची सुद्धा अनेक पंचायत समितीमध्ये सत्ता आहे, मात्र आम्ही पक्षपातीपणा करत नाही। त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेत सुद्धा वाटप झालं पाहिजे। विद्यमान सदस्यांनी अनेक वेळा याबाबत तक्रार केली आहे। जर निधी देता येत नाही तर आमच्या सदस्यांच्या भागातील शाळेत शिक्षक, आरोग्य केंद्रात औषध, अंगणवाडी सेविका या सुविधा तरी कशाला देता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तुम्हाला सत्ताधारी सदस्यांच्या 40 मतदारसंघाचा विकास करायचा आहे का, संपूर्ण जिल्ह्याचा, याचा विचार करून जिल्ह्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जर सत्ताधारी राजकीय सूड उगवणार असतील आणि निधीच योग्य पद्धतीनं वाटप होणार नसेल तर न्यायालयीन लढा लढू, त्याचबरोबर आमच्या ताब्यातील ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेचा कर न देण्याचा ठराव करू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, सदस्य संग्राम पाटील, अभिजित तायशेटे, अमरसिंह पाटील, अर्चना चौगले, सुदर्शन खोत, विश्वनाथ पाटील तसेच राहुल देसाई, विलास पाटील, अमर पाटील, रणधीर मोरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर।